वेलकम बैक ऑन MGM 90.8 FM. साथ है तो बात है. शो सुरू आहे आपला ऑल इज वेल आणि आरजे अमृता आहे तुमच्यासोबत. आजपासून आपल्या इथे एक नवीन कार्यक्रम सुरू होतोय आणि ह्या नवीन सेगमेंटचं नाव आहे ओळख संविधानाची. या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर HN सोनकांबळे. तर सर आपल्याला आजच्या पहिल्या भागात काय सांगतायत चला ऐकूयात. नमस्कार, मी डॉक्टर हनी सोनकांबळे, राज्यशास्त्र विभाग MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. आज आपण ओळख संविधानाची या भागामध्ये आपण भारतीय संविधानाच्या पार्श्वभूमीची चर्चा करणार आहोत. 1947ला भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच भारतामध्ये जे 7 संविधानाचे कच्चे मसुदे तयार होते त्या मसुद्याच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. यातला पहिला जो मसुदा होता तो होता 1928चा द नेहरू रिपोर्ट. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 1927ला सायमन कमिशन भारतामध्ये आलं आणि भारतामध्ये आल्यानंतर सायमन कमिशनने ब्रिटिश गव्हर्नमेंटला आपला अहवाल सादर केला आणि हा अहवाल सादर करत असताना सायमन कमिशनने असं सांगितलं की भारताला जर स्वातंत्र्य हवं असेल तर भारताकडे त्यांचं स्वतःचं स्वलिखित असं एक संविधान तयार असणं गरजेचं आहे आणि याच संविधानाच्या माध्यमातून भारताने राज्यकारभार करावा अशी अपेक्षा देखील आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंटला सादर केलेल्या या मसुद्यानंतर भारतामध्ये संविधानावरती चर्चा सुरू झाली आणि संविधान कसं असावं या अनुषंगाने काही विचारवंतांनी आपली मतं व्यक्त केली. पण भारताचं संविधान नेमकं कसं असेल याची चर्चा 1927 पासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. लागलीच काँग्रेसने आपली एक कमिटी तयार केली आणि या कमिटीमध्ये असा प्रस्ताव ठेवला की आपण एक संविधानाचा मसुदा तयार करून ब्रिटिश गव्हर्नमेंटला सादर करूया आणि याच अनुषंगाने त्यांनी जी कमिटी स्थापन केलेली होती त्या कमिटीने एक कच्चा मसुदा तयार केला आणि त्यालाच भारताच्या संविधानाचा पहिला मसुदा असं देखील म्हटलं गेलं. याच्यामध्ये जी समिती काँग्रेसच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली होती या समितीला त्यांनी सुरुवातीला सर्वपक्षीय समिती असं म्हटलं आणि या समितीमध्ये जवळपास 5 लोकांचा समावेश करण्यात आला आणि या समितीचे अध्यक्ष म्हणून मोतीलाल नेहरू यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर या समितीमध्ये सदस्य म्हणून जवाहरलाल नेहरू, तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर MR जयकर आणि GR प्रधान या मंडळींचा समावेश करण्यात आला आणि या मंडळींनी संविधानाचा एक मसुदा तयार केला आणि हा मसुदा ब्रिटिश गव्हर्नमेंटला सादर केला. या मसुद्याला नेहरू कमिटी रिपोर्ट असं देखील म्हटलं गेलं. या मसुद्यामध्ये नेमकं काय होतं तर भारताचं सरकार कशा पद्धतीनं चालेल आणि भारताचं नेमकं संविधान कशा पद्धतीचं असेल याची चर्चा या नेहरू कमिटीच्या या रिपोर्टमध्ये होती. प्रामुख्याने या रिपोर्टमध्ये 3 भाग करण्यात आलेले होते. एक म्हणजे फ्युचर ऑफ इंडिया, भारताचं भविष्य काय असेल. 2 फंडामेंटल राईट्स, भारतामध्ये जे लोक आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना कोणत्या प्रकारचे मूलभूत अधिकार असतील. आणि 3 जो सगळ्यात कळीचा विषय होता तो म्हणजे हिंदू मुस्लिम रिलेशन्स, म्हणजे हिंदू मुस्लिमांचे संबंध कशा प्रकारचे असतील. हा तिसरा जो भाग आहे हा तिसरा भाग लिहिण्याचं कारण म्हणजे भारतामध्ये हिंदू मुस्लिम हा प्रश्न 1906च्या बंगालच्या फाळणीपासून तयार झालेला होता आणि 1909ला मुस्लिमांना ब्रिटिशांनी स्वतंत्र मतदारसंघ देखील दिलेले होते आणि त्याच्यामुळं हिंदू मुस्लिमांचे रिलेशन्स हे कशा पद्धतीने असतील याची चर्चा प्रामुख्याने या पहिल्या संविधानाच्या मसुद्यामध्ये करण्यात आलेली होती. आता हा जो मसुदा आहे या मसुद्यामध्ये प्रामुख्याने 3 भाग होते असं आपण म्हटलं, पण या तिन्ही भागामध्ये या देशातल्या जो काही अनुसूचित जाती समूह आहे किंवा ज्याला आपण शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड ट्राईब आहे, ज्याला आपण सुरुवातीला अस्पृश्य समाज असं म्हणत होतो, जो प्रवाहाबाहेरचा होता, या समूहाच्या बाबतीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची नोंद याच्यामध्ये करण्यात आलेली नव्हती किंवा जो काही अस्पृश्य समाज आहे त्याचा स्वातंत्र्यामध्ये कसल्या प्रकारचे अधिकार असतील किंवा स्वातंत्र्यामध्ये त्याचा काय वाटा असेल अशा कुठल्याही प्रकारची नोंद याच्यामध्ये करण्यात आलेली नव्हती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की स्वतंत्र भारतामध्ये हा जो काही अस्पृश्य समाज आहे किंवा हा जो काही शूद्र समाज आहे किंवा ज्याला आपण आणखीन एक भाग त्याच्यामध्ये होता जो आदिवासी समाज असं ज्याला म्हणतो, तर या आदिवासी समाजाचं किंवा या अस्पृश्य समाजाचं नेमकं स्वातंत्र्यामध्ये काय स्थान असेल याची कुठलीही चर्चा या मसुद्यामध्ये करण्यात आलेली नव्हती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे स्पष्टपणाने लिहून हवं होतं की नेमकं भावी संविधानामध्ये या अस्पृश्य असलेल्या समाजाचं, आदिवासी असलेल्या समाजाचं नेमकं अस्तित्व काय असेल. आणि याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह धरला की भारताच्या भावी संविधानामध्ये या समूहासाठी कोणत्या प्रकारच्या तरतुदी असतील. खरं तर काँग्रेसला अशी अपेक्षा होती की 1928ला आपण जो काही ड्राफ्ट तयार केलेला आहे हा ड्राफ्ट ब्रिटिशांनी स्वीकारावा आणि या ड्राफ्टच्याच माध्यमातून भारताचं सरकार चालेल आणि यालाच ग्राह्य धरून ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य द्यावं. आणि म्हणूनच काँग्रेसने 1930च्या अधिवेशनामध्ये
असाही ठराव पास केलेला होता की 26 जानेवारी 1930 हा दिवस आपला स्वातंत्र्य दिन असेल आणि तो दिवस काँग्रेसच्या माध्यमातून साजरा देखील करण्यात आलेला होता. परंतु हा जो काही मसुदा आहे, हा मसुदा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच नाही तर इतर ज्या काही विचारधारा भारतामध्ये होत्या त्या कोणत्याही विचारधारेला हा मसुदा आवडलेला नव्हता. आणि म्हणून हा मसुदा आहे, हा मसुदा चर्चेसाठी पुन्हा पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये ठेवण्यात आला आणि याच्यामध्ये जवळपास सर्वच विचारधारेचे जे लोक होते ते सर्व विचारधारेचे लोक या ठिकाणी बोलावण्यात आले. प्रामुख्याने हा मसुदा 1930 पर्यंतच अस्तित्वात राहिला असं म्हणायला देखील हरकत नाही. 1930 नंतर या मसुद्याचं कुठलंही महत्त्व शिल्लक राहिलं नाही. त्याचं कारण असं होतं की इतर ज्या काही विचारधारा होत्या या सगळ्या विचारधारांनी आपापल्या पद्धतीने जे आम्हाला कशा पद्धतीचं स्वातंत्र्य हवं आहे आणि आम्हाला कशा पद्धतीनं संविधान हवं आहे हे मांडायला सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यामुळं हा जो मसुदा होता हा मसुदा 1930 आणि 31च्या गोलमेज परिषदेनंतर याचं कोणतंही अस्तित्व राहिलं नाही असं देखील म्हटलं जातं. याच्या पुढे जाऊन दुसरा एक मसुदा याच संविधान सभेच्या माध्यमातून किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वी आलेला होता. त्या मसुद्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत, पण ती चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद सर. दर बुधवारी आणि शनिवारी ऐकायला विसरू नका स्पेशल सेगमेंट ओळख संविधानाची, ओनली ऑन MGM 90.8 FM. साथ है तो बात है.